नमस्कार, मी डीजी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत. आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 वाट्या पाणी घेऊन त्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि त्याला उकळून त्याचं साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपण त्याचा पाक तयार करून घेऊया. नंतर अर्धा किलो मावा घेतलेला आहे, खवा, आणि त्याच्यामध्ये 1 कप मैदा टाकून हे चांगलं टिंबून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा 1 चिमटीभर बेकिंग पावडर टाकायचं आणि त्याला छान असं मळून घ्यायचं घट्ट. हे झालं आपला घट्ट गोळा तयार. आता आपण त्याचे गुलाबजामुन तयार करून घेऊया. हे प्रमाण वापरल्यानंतर गुलाबजामुन सॉफ्ट आणि खूप छान चवीने पण खूप छान होतात. हे झाले आपले गुलाबजामुन रेडी. आता आपण त्याला तेलामध्ये तळून घेऊया. त्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत बारीक गॅसवरती आपण हे जामुन तळून घेऊया. झालं आपले गोल्डन ब्राऊन तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपण हा पाक तयार करून घेतलेला आहे. त्याला 1 तरी किंवा 2 तरी असा लागत नाही. थोडासा घट्टसर असा पाक तयार पाहिजे, असं चिकट असेपर्यंत. आणि आपण हे गुलाबजामुन आता त्या पाकामध्ये सोडूया. हे झाले आपले गुलाबजामुन तयार. आता आपण डिशमध्ये सर्व करूयात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे गुलाबजामुन खूप सॉफ्ट आणि खूप चवीला पण छान झालेले आहेत. ह्याच्यामध्ये कोणी विलायची टाकतं, पण मी विलायची टाकत नाही, कारण गुलाबजामुनचाच वास खूप छान येतो. त्याच्यामुळे विलायचीची गरज नाही. हे घ्या, किती सॉफ्ट आणि मऊ असे गुलाबजामुन रेडी आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.